सरन्यायाधीश होऊन गेले, पुढचे कोण? आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे, त्याच्या पुढे कोण येणार आहे, एवढंच आम्ही करत बसायचं. मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होत असं तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारांना पांघरुणात घेतलंस तू. हा अमित शहाचं मी जे बोललो ना ॲनाकोंडा, हा ॲनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे. आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय, तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्या किंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध. हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातचे जो समाज आहे, ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही, त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे. मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले, महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत. आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकार काय करेल न करेल आम्हाला त्याची काय पडलेली नाही आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाही. मी म्हटलं ना की आणखीन एक खातं निर्माण करावं, पांघरुण खातं, आणि त्याचं कारण हेच क्लीन चिट देत आहेत, हेच क्लीन चिट देत आहेत. स्वतःच आरोप करायचे, स्वतःच क्लीन चिट द्यायचे, म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेतात. हे यांचं हिंदुत्व. हजारच शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्यांना म्हणून मी पण येतो, तुम्ही पण या, आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला कळू दे. आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची. म्हणजे तुम्ही भांडत राहा, आम्ही आमचं राज्य करत राहतो, आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे, शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे, असं नवीन नाटक ते लिहितील आता. म्हणजे आता मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे 2017 साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती. त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्याची माहिती, मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले. मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता, मग बापाची चौकशी कशी करू शकता? बापाची चौकशी करता, शेतकऱ्याची मुलं आहात ना. मी याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती. मी कोणती चौकशी केली नव्हती, कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती.